नागपूरच्या राजभवनमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडेल। महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा असेल। फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। एरवी वर्षभर शांत असणारं नागपूरचं राजभवन आज राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं केंद्र राहणार आहे। राजभवन येथून या सगळ्या घडामोडींचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। नागपूरच्या राजभवनमध्ये वर्दळ वाढलेली दिसते आहे। आपण पाहू शकतो की खुर्च्या घेऊन आलेला ट्रक इथे थांबलेला आहे। आतमध्ये जाण्याची अनुमती वाट पाहणं सुरू आहे आणि खुर्च्या घेऊन जाणारा हा ट्रक आतमध्ये आता थोड्याच वेळात जाणार आहे। आतमध्ये सुमारे 400 ते 500 लोकांची बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज दुपारी शपथविधी आहे, त्या निमित्ताने जनरेटर्स असतील आणि वेगवेगळे साहित्य घेऊन आतमध्ये जात आहेत आणि डेकोरेटर्स असतील, बिछायतवाले असतील, त्या सगळ्यांची वर्दळ पाहायला मिळत आहेत। पण त्यासोबत राजकीय वर्दळसुद्धा पाहायला मिळते आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते राजभवनला येत आहेत। आपल्या आवडत्या नेत्याचा शपथविधी त्यांना पाहायची इच्छा आहे, पण त्यांच्याकडे पास नाही आणि आपली वाहनं कुठं पार्क करायची हा सुद्धा प्रश्न आहे। आपल्यासोबत धाराशिव येथून आलेले काही कार्यकर्ते आहेत। काय नाव आहे आपलं, आपण कुठे राहता? मी अमोल मनमत पाटील, लोकनियुक्त सरपंच, खामसवाडी तालुका, कळंब, जिल्हा धाराशिव आणि शिवसेना पक्षाचा विधानसभा संघटक आहे। मी आलेलो आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात आरोग्य विभागात पंढरीची वारी, आरोग्याचे दारी, माता सुरक्षित, घर सुरक्षित असे विविध उपक्रमांना आरोग्य क्षेत्रात जी क्रांती केली ते आमचे आदरणीय पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचा शपथविधीसाठी आलेलो आहोत। बरं, कधी निघालात आपण धाराशिव येथून आणि तानाजी सावंत यांच्याशी बोलणं झालंय की त्यांच्या पीएशी बोलणं झालंय, ते कधीपर्यंत पोहोचतायत, काय तयारी? धाराशिवरून आम्ही रात्री निघालेलो आणि साहेबाचे पीएशी संपर्क झालेला आहे। साहेब बी आता पुण्याहून निघालेले आहेत। अच्छा, आणि काय इच्छा आहे आपली, काय त्यांना मंत्रिपद मिळणार आहे? मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायची इच्छा आहे, काय सांगा? महाराष्ट्रातले जे आरोग्याचे जी सेवा बळकट करायसाठी आणि गरिबापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची क्रांती पोचवण्यासाठी तानाजी सावंत साहेब यांना मंत्रिपद मिळावं हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्याकडे राजभवनमध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश पत्रिका नाही आहेत, पासेस नाही आहेत, पण तरीही ते बाहेर थांबून सुद्धा समाधानी आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या नेत्यांचा शपथविधी जेव्हा आज होईल त्यावेळेस त्यांना इथे नागपुरात राजभवनाच्या बाहेर राहिलं तरी त्यांना चालेल आहे। अशा गाड्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या आहेत। रस्त्यावरती पार्किंगची सुद्धा अडचण आहे। आतमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे जागेची समस्या आहे। फक्त 400 ते 500 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, पण तरी कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।